पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व. आदेश खरं तर आपल्या जिल्ह्यातनं दोन्ही कोयना आणि कृष्णा नदी काठी दिलेला आहे. पाणी भरपूर आहे. एका ठिकाणी जर पाणी पिण्यास वापरास बंदी आहे तरी सुद्धा उपसाला पण बंदी आहे. हे पाणी वाया जाणार आहे. अशा वेळेला शेतकऱ्यांची मागणी आहे की ते पाणी उपसा करावा. तुम्ही जो आता मुद्दा मांडला त्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी अल निनोच्या प्रभावामुळं खरं तर आज जवळपास 20-21 तारीख आली तरीही जो मोसमी पाऊस येतो तो या ठिकाणी आलेला नाही आणि भविष्यामध्ये पिण्याची पाण्याची कमतरता भासू नये या अनुषंगानं शासनानं जो काही निर्णय घेतला आहे त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केलेला आहे. परंतु आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिथली परिस्थिती वेगळी आहे. आज कृष्णा नदीमध्ये जर आपण बघितलं तर तुम्ही जसं सांगितलं की पाण्यात शेवाळयुक्त पाणी आहे. त्यामध्ये त्या अनुषंगानं आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाशी चर्चा केलेली आहे. तर ते पाणी ॲक्च्युली शेतीसाठी वापरासाठी काय अडचण नाही आणि त्या अनुषंगानं ते पाणी वापरता आलं पाहिजे. त्याच पद्धतीनं आज कोयना नदीमध्ये पाणी आहे. तारळीला सुद्धा लिकेजचं जवळपास 135 क्युसेक्स पाणी वाहून जातंय आणि त्या अनुषंगानं त्या नदीकाठच्या शेतकऱ्यांची मानसिकता आहे की पाण्याचा वापर आम्हाला करता आला पाहिजे आणि त्यांची मागणी सुद्धा रास्त आहे. त्या अनुषंगानं आम्ही ह्या भावना शासनाकडं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पोहोचवलेले आहेत आणि त्या अनुषंगानं आज आता उद्यापासून अधिवेशन सुरू होतंय आणि अधिवेशनामध्ये 100% सकारात्मक निर्णय हे भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार ह्या घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करून या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा देईल आणि ह्या व्यथा शेतकऱ्यांच्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो.